नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश कुमार कांबळे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, बाबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर. तर मागच्या तासामध्ये आपण पेपर नंबर 3 मध्ये अप्लाइड फिजिक्स मधील युनिट फर्स्ट अकॉस्टिक्स, लेझर्स अँड फायबर ऑप्टिक्स ह्या युनिट मधला चॅप्टर क्रमांक 2 जो की लेझर म्हणजे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन असा हा चॅप्टर आपण शिकत होतो. यामध्ये आपण इंट्रोडक्शन, ट्रान्झिशन्स बिटवीन ॲटॉमिक एनर्जी स्टेट्स, त्याच्यानंतर लेझिंग ॲक्शन किंवा प्रिन्सिपल ऑफ लेझर, त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ लेझर जे की बेसिकली 4 प्रॉपर्टीज आपण त्या ठिकाणी लेझरच्या शिकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण हेलियम निऑन हा गॅस लेझर याचं आपण कन्स्ट्रक्शन, त्याचं बेसिक प्रिन्सिपल वर्किंग त्या ठिकाणी आपण शिकलेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आपण हेलियम निऑन लेझरचे पण शिकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ॲप्लिकेशन्स ऑफ लेझरमध्ये इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स त्याचबरोबर मेडिकल ॲप्लिकेशन्स वेगवेगळी लेझरची जे आहेत ते आपण शिकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण होलोग्राफी जे की लेझरचं एक आणखीन एक ॲप्लिकेशन आहे ते आपण शिकत होतो. तर या ठिकाणी होलोग्राफी जे की ॲप्लिकेशन आहे लेझरचं ते आपण शिकत होतो. तर या ठिकाणी लेझर म्हणजे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन याचा जो काही शोध आहे तो पहिल्यांदा 1960 मध्ये मायमन नावाच्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, अमेरिकन फिजिसिस्ट. त्यांना तो शोध लावलेला आहे. इट इज बिल्ट बाय द फर्स्ट वर्किंग लेझर वॉज बिल्ट बाय द फिजिसिस्ट मायमन इन 1960. आणि ह्या लेझरमध्ये जे काही बेसिक प्रिन्सिपल आहे लेझरचं ज्याच्या आधारावरती ते काम करतं ते म्हणजे स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन जे आहे. तर अशा पद्धतीने लेझरच्या बद्दल आपण इंट्रोडक्शन मध्ये शिकलेलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला त्याचा पुढचा भाग, तर मागच्या तासामध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ लेझर, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स, त्याचबरोबर जे म्हणजे त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये लेझरच्या माध्यमातून कटिंग, मटेरियलची कटिंग हे कशी केलं जाते हे आपण डायग्रामॅटिकली आपण शिकलेलं आहे आणि त्या कटिंगचे ॲडव्हान्टेजेस सुद्धा आपण त्या ठिकाणी मागच्या तासामध्ये आपण शिकलेले आहेत. त्याच्यानंतर लेझरच्या साहाय्यानं 2 किंवा 2 पेक्षा जास्त मटेरियल्स किंवा मेटल्स एखाद्या ठिकाणी वेल्डिंग करणे म्हणजे लेझर वेल्डिंग हे पण कशा पद्धतीने केलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी लेझरचा उपयोग कशा पद्धतीने होतो हे आपण मागच्या तासामध्ये समजून घेतलेलं आहे. आणि लेझर वेल्डिंगचे जे काही ॲडव्हान्टेजेस आहे ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल वेल्डिंग प्रोसेस हे आपण नीट समजून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण मेडिकल ॲप्लिकेशन्स आपण वेगवेगळे शिकलेले आहेत. लेझरचे जे काही मेडिकल ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण शिकलेले आहेत थोडक्यात. त्याच्यानंतर आता आपण पाहतो होलोग्राफी. होलोग्राफी म्हणजे 3D इमेजेस. तर ह्या ठिकाणी होलोग्राफी हे काय आहे किंवा आपल्याला माहिती आहे फोटोग्राफ म्हणजे काय आहे, तर ते म्हणजे 2 डायमेन्शनल रेकॉर्डिंग आहे. कशाचं? इट इज द रेकॉर्डिंग ऑफ लाईट इंटेन्सिटी विच इज रिसिव्ड फ्रॉम अ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे फोटोग्राफी म्हणजे नेमकं काय आहे. फोटोग्राफी इज अ 2 डायमेन्शनल रेकॉर्डिंग ऑफ अ लाईट इंटेन्सिटी which is received from a 3-dimensional object. पण आता ही होलोग्राफी थोडंसं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. इट इज वन ऑफ द टेक्निक ऑफ रेकॉर्डिंग. होलोग्राफी इज अ टेक्निक फॉर रेकॉर्डिंग ऑप्टिकल इमेजेस आणि इट वॉज डेव्हलप्ड बाय गॅबर इन द इयर 1947. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण पाहिलं की होलोग्राफी त्या शब्दामधलं होलोग्राफी मधलं होलो HOLO होलो म्हणजे काय? होल ऑर कम्प्लीट. तर होलो मीन्स होल ऑर कम्प्लीट आणि ग्राफी GRAPHY ग्राफी इट मीन्स दॅट द रेकॉर्डिंग मीन्स holography means literally it means the complete recording. Okay, it is one of the complete recording. So holography records both amplitude and
phase of light waves to produce a three-dimensional effect. ठीक आहे. तर या ठिकाणी photograph is a two-dimensional recording of light intensity which is received from a three-dimensional object. ओके, आता याच्यामध्ये होलोग्राफी जे आपण शिकणार आहोत म्हणजे त्याच्या लेझरचं ऍप्लिकेशन जे की होलोग्राफी आहे त्याचा आपण बेसिक प्रिन्सिपल मागच्या तासामध्ये समजून घेतलेलं या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करूया. तर या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपल काय आहे तर या ठिकाणी होलोग्राफी मध्ये इन होलोग्राफी द इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट इज नॉट डायरेक्टली रिकॉर्डेड but the light waves are reflected from the object after interference with direct ray are recorded. ठीक आहे. The photographic record is called as hologram. ठीक आहे. आता याच्यामध्ये when a hologram is illuminated, तुम्हाला आता समजलं असेल की होलोग्राम म्हणजे काय. अ फोटोग्राफिक रेकॉर्ड इज कॉल्ड एज होलोग्राम. ठीक आहे. आणि आता हे ज्यावेळेस हा होलोग्राम it is illuminated by a coherent source of light, a three-dimensional image of the original object is formed. तर तुम्ही पाहिलं असेल होलोग्राम कुठे तर चिटकवलेला असतो एखाद्या पुस्तकावरती किंवा एखाद्या कंपनीचा लोगो म्हणून त्या ठिकाणी होलोग्राम तुम्ही पाहिला असेल. ते होलोग्रामचा समजा एखाद्या इल्युमिनेट केला आपण बाय इन फ्रंट ऑफ द कोहरंट सोर्स ऑफ लाईट. When the hologram is illuminated by the coherent source of light, a three-dimensional image of the original object is formed. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता ते. It should be noted that a hologram has no resemblance. Okay. It should be noted that a hologram has no resemblance to the original object, but it contains all informations about the object in the form of optical code. ठीक आहे. त्याच्यानंतर होलोग्राफी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इंटरफरन्स. तर या ठिकाणी आपण हे कशा पद्धतीने इंटरफरन्स त्या ठिकाणी होतं ते आपण पाहणार आहोत. तर होलोग्राफी जी काही प्रोसेस आहे ती इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इंटरफरन्स अँड हेन्स द लाईट वेव्स विथ हाय डिग्रीज ऑफ कोहरन्स आर रिक्वायर्ड फॉर इट्स रिअलायझेशन. ठीक आहे. फॉर हॅव्हिंग द रिअलायझेशन the high degree of coherence is required here. So holography is based on the principle of interference and therefore the light waves with high degrees of coherence are required for the realization. Hence laser beam is used for preparing hologram. तर या ठिकाणी हाय डिग्रीज ऑफ कोहरन्स जे आहे ते फक्त लेझर मध्ये आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी आपण लेझरच्या 4 बेसिक प्रॉपर्टीज आपण शिकलेला आहे. इट इज हायली कोहरंट हे पण आपण शिकलेलं आहे. हायली इंटेन्सिव्ह हे पण आपण शिकलेलं आहे. तर या ठिकाणी ह्या होलोग्राफीसाठी लेझर बीम ची आपल्याला आवश्यकता पडेल आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे हेन्स लेझर बीम इज युज्ड फॉर प्रिपेरिंग होलोग्राम बिकॉज हियर इट इज नीडेड दॅट द हाय डिग्रीज ऑफ कोहरन्स for the realization. Now there are 2 steps here in the holography. We will see these 2 steps one by one. So steps in holography. Step first, it is nothing but the transformation of the object into hologram. एखादा ऑब्जेक्ट होलोग्राम मध्ये ट्रान्सफॉर्म करणे. त्याच्यानंतर स्टेप 2 retransformation or reconstruction of hologram into an image of the object. ठीक आहे. रिकन्स्ट्रक्शन और रिट्रान्सफॉर्मेशन. पहिल्यांदा काय करायचं ऑब्जेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ऑब्जेक्ट इनटू होलोग्राम. ऑब्जेक्टचं कन्व्हर्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हे होलोग्राम मध्ये केलं पाहिजे पहिल्यांदा. त्याच्यानंतर पुन्हा त्याचं रिकन्स्ट्रक्शन किंवा रिट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे कशाचं होलोग्रामचं इनटू द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. अशी ही प्रोसेस आहे होलोग्राफीची. तर या ठिकाणी 2 स्टेप्स मध्ये होलोग्राफी सामावलेली आहे. या ठिकाणी आपल्याला हे 2 स्टेप्स आपल्याला डिटेल मध्ये शिकायचे. तर या ठिकाणी स्टेप फर्स्ट जे आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ऑब्जेक्ट इनटू होलोग्राम. दॅट इज ह्याचं म्हणणं काय किंवा ह्याचा मतलब काय होतो दॅट इज अन ऑब्जेक्ट illuminated by the coherent light. आता आपण पाहिलं की कोहरन्स हाय डिग्रीज ऑफ कोहरन्स हे पाहिजे आहे.
होलोग्राफीसाठी. तर या ठिकाणी कुठलाही ऑब्जेक्ट एखादा आपण घेतला, जसं की आपल्याला होलोग्राम बनवायचा आहे, तर ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट तो पहिल्यांदा it must be illuminated by the current light. Okay, so transformation of the object into hologram, that is an object illuminated by current light, is made to produce interference. Okay, is made to produce the interference fringes in a photographic plate. Okay, त्याच्यानंतर स्टेप 2 जे की retransformation or reconstruction of hologram into an image of the object, that is a re-illumination of the developed interference pattern by light of same wavelength to produce a three-dimensional image of the original object. ठीक है, समझून घ्या व्यवस्थित. Step 2, it means that re-illumination of the developed interference pattern, re-illumination of the developed interference pattern by light of the same wavelength to produce a three-dimensional image of the original object. Okay. त्या ठिकाणी दोन स्टेप्स जे आहेत ते आपण डिटेल मध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. तर पहिल्यांदा पहिली स्टेप जी आहे ती कन्स्ट्रक्शन किंवा रेकॉर्डिंग ऑफ अ होलोग्राम. Construction or recording of a hologram. So the process of making a hologram. Hologram बनवण्याची जी काही प्रोसेस आहे, it is called as the recording or construction of the hologram. ठीक आहे, अगदी सोपं आहे, साधा आहे, ह्याच्यामध्ये काही असं अवघड नाही. होलोग्राफी आपल्याला ह्या ठिकाणी बनवायला शिकायचं किंवा त्याचं बेसिक उद्देश काय आहे ते आपल्याला शिकायचं. या ठिकाणी होलोग्राफी म्हणजे नेमकं काय ह्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्शनलाच रेकॉर्डिंग असंही म्हणायचं. तर होलोग्रामचं रेकॉर्डिंग म्हणजेच होलोग्राम बनवणे किंवा होलोग्राम कन्स्ट्रक्ट करणे. तर ह्या ठिकाणी होलोग्राम बनवण्याची जी काही प्रोसेस आहे त्यालाच रेकॉर्डिंग किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ अ होलोग्राम असं म्हणतात. द प्रोसेस ऑफ मेकिंग अ होलोग्राम is called as recording or construction of the hologram. तर ह्या ठिकाणी फिगर मध्ये recording arrangement म्हणजे arrangement for recording a hologram त्या ठिकाणी दाखवलेली आहे. होलोग्रामचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीने केलं जातं त्याची अरेंजमेंट ह्या फिगर मध्ये आपल्याला पाहता येईल. तर ह्यामध्ये ऑब्जेक्ट बीम पी ह्या ठिकाणी नावं दिलेली आहेत. ह्या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी हेलियम निऑन लेझर सोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी लेझर बीम फोकस केलेली आहे ऑब्जेक्ट वरती. हे ऑब्जेक्ट आहे, ह्याचं जसं की आपल्याला होलोग्राम बनवायचा आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट वरती ही लेझर लाईट जे की हाय डिग्रीज कोहरन्स असलेली लेझर लाईट त्याच्यावरती इल्युमिनेट केलेली आहे. तर या ठिकाणी एस जो आहे ही प्लेट जी दिसते त्याला म्हणायचं बीम स्प्लिटर. एस इज कॉल्ड एज बीम स्प्लिटर. या ठिकाणी जे काही लेझर बीम आहे त्याला स्प्लिट केलेली आहे. त्याच्यानंतर बी जे आहे त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट बीम, म्हणजे ही जी काही बीम आहे ती ऑब्जेक्ट वरती सोडल्या गेलेली आहे. आणि दुसरी जी काही बीम आहे म्हणजे स्प्लिटर पासून स्प्लिट झालेले बीम्स, एक ऑब्जेक्ट बीम आणि दुसरी रेफरन्स बीम. तर या ठिकाणी ए म्हणजे रेफरन्स बीम. तर या ठिकाणी स्प्लिटर एस चं काम काय, त्या लेझर बीमला स्प्लिट करणे. एका बाजूला बीम्स, एका बाजूला ऑब्जेक्ट बीम आणि एका बाजूला रेफरन्स बीम सोडणे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक फोटोग्राफिक प्लेट ह्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट बीम जी आहे बी ती ऑब्जेक्ट वरती पडल्याच्या नंतर त्याच्यापासून काही रिफ्लेक्शन त्या लाईट बीमचं होतं, म्हणजे ऑब्जेक्ट बीमचं रिफ्लेक्शन ह्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने इथे तुम्हाला पाहता येईल ह्या ठिकाणी जे काही रेफरन्स बीम ह्या ठिकाणी स्प्लिट झालेली आहे, सेकंड बीम ती सुद्धा ह्या ठिकाणी पडलेली आहे फोटोग्राफिक प्लेट वरती. आणि इकडून ऑब्जेक्ट बीम जे आहे ऑब्जेक्ट वरती पडून त्याचा रिफ्लेक्ट होऊन ह्या ठिकाणी पुन्हा ह्या ठिकाणी पडलेली आहे. आणि ह्या ठिकाणी एक इंटरफरन्स पॅटर्न ह्या ठिकाणी निर्माण. ओके, the pattern is very fine with the spacing between fringes as small as 0.001 millimeter. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न तयार झालेला आहे. सो
A beam from helium neon laser, कुठे गेला? The beam from helium neon laser source is divided into two beams A and B by the means of beam splitter S. Okay, the transmitted beam B, called as object beam, which illuminates the object whose hologram is to be recorded. A part of this light scatters from the object. The part of this light scatters from the objects and falls on a photographic plate P. ठीक है? त्याच्यानंतर the another beam which is splitted by the beam splitter S, the reflected beam A. The reflector beam A from the beam splitter, which is called as the reference beam, also falls on the photographic plate. These two beams, okay, कोणत्या beams? या ऑब्जेक्ट बीम म्हणजे ऑब्जेक्ट पासून रिफ्लेक्ट झालेली बीम आणि या ठिकाणी रेफरन्स बीम, या ठिकाणी दोन बीम्स. These two beams interfere with each other and they produce the interference pattern, which is recorded on the plate. Okay, the pattern is very fine with spacing between the fringes as small as 0.001 millimeter. Now, when the plate is developed, okay, when the plate is developed, then a hologram is obtained which appears transparent. Okay, तर अशा पद्धतीने हा प्लेटला फोटोग्राफिक प्लेटला डेव्हलप केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी एक होलोग्राम आपल्याला भेटेल which appears the transparent. ओके, तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन किंवा रेकॉर्डिंग ऑफ अ होलोग्राम केलं जातं. जी काही प्रोसेस आहे या ठिकाणी केली त्याला म्हणायचं द प्रोसेस ऑफ मेकिंग होलोग्राम इज कॉल्ड एज द रेकॉर्डिंग ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ द होलोग्राम. ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ द होलोग्राम म्हणजेच होलोग्राफिक इमेज. ठीक आहे, आता आपण होलोग्राम आपण कसं बनवायचं ते शिकला. फायनली वेन द प्लेट इज फायनली काय दिसलं आपल्याला त्या ठिकाणी. फायनली काय होतं वेन द प्लेट इज डेव्हलप्ड, वेन द प्लेट इज डेव्हलप्ड अ होलोग्राम इज ऑब्टेन्ड हे आपण पाहिलं. आणि हे ऑब्टेन्ड होलोग्राफ जो आहे तो पुन्हा आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं. रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ होलोग्राम म्हणजेच होलोग्राफिक इमेज. तर या ठिकाणी जे काही मेथड आहे ऑफ डिस्प्लेइंग अ होलोग्राम इज नोन एज रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर मागच्या केसमध्ये आपण पाहिलं होलोग्राम बनवणे, आता या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ होलोग्राम. ठीक आहे, द मेथड ऑफ डिस्प्लेइंग अ होलोग्राम, तो होलोग्राम जो बनवलेला मागच्या केस मधला तो आता डिस्प्ले करायचा. आणि ही जी काही प्रोसेस आहे द मेथड आहे द मेथड ऑफ डिस्प्लेइंग अ होलोग्राम इज कॉल्ड एज रिकन्स्ट्रक्शन ऑफ द होलोग्राम म्हणजेच होलोग्राफिक इमेज. ठीक आहे, सो the method of displaying a hologram is called as the reconstruction. तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा फिगर कडे आपण पाहूया. तर या ठिकाणी फिगर दिसेल तुम्हाला. It is the figure used for the reconstruction of the hologram. It gives the self-explanation of the process of the reconstruction of the hologram. तर या ठिकाणी लेझर किंवा ऑर्डिनरी लाईट सोर्स या ठिकाणी उपयोगात आणलेला आहे. त्याच्यापासून निघालेली जी काही लाईट वेव्हज आहेत किंवा लेझर बीम आहे ती एका मिररवरती फॉल केलेली आहे आणि त्याच्यापासून मग आपल्याला या ठिकाणी रिफ्लेक्शन भेटलेलं आहे. सो ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. सो द ऑब्जेक्ट इज रिक्रिएटेड फ्रॉम द होलोग्राम
by directing a beam of light to the holographic plate. तर मागच्या केसमध्ये आपण पाहिलं holographic plate मध्ये आपण डेव्हलप केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला hologram भेटलेला आहे. तर या ठिकाणी जो काय ऑब्जेक्ट आहे, the object is recreated from the hologram by directing a beam of light to the holographic plate. ठीक आहे. तर या ठिकाणी जे काही लेझर बीम आहे किंवा लेझर लाईट जे आहे, इट इज which is coming from the laser source, it is reflected from a mirror. Now the laser beam is known as read out waves किंवा it is known as read out beam. Okay. आता ह्या ठिकाणी जे काही म्हणजे लेझर सोर्स पासून जे काही बीम आलेली आहे, मिरर पासून जे काही रिफ्लेक्ट झालेली आहे, तिला म्हणायचं रीड आउट बीम किंवा रीड आउट वेव्ह. सो the laser beam known as the laser beam which is reflected from the mirror is known as the read out beam or read out waves which interacts with the interference pattern. तर मागच्या केस मध्ये आपण पाहिला फोटोग्राफिक प्लेट वरती होलोग्राम होता, त्या होलोग्राम वरती ही रिफ्लेक्टेड लाईट आपण सोडलेली आहे. ठीक आहे. सो दिस रीड आउट बीम interacts with the interference pattern on the plate. So it produces two images from diffracted beams. It produces two images from diffracted beams emerging from the hologram. ठीक आहे. तर फिगर मध्ये दाखवल्या पद्धतीने या ठिकाणी दोन तुम्हाला इमेजेस दिसतील. It is produced, these two images get produced from the diffracted beams which are emerging from the hologram. Okay. Now one of the beam, one of them म्हणजे दोन ऑब्जेक्ट्स, दोन इमेजेस पैकी जे आहेत त्यापैकी एक इमेज, one of the image appears at the original position occupied by the object which is called as the virtual image, and the other it is called as the real image, and it can be photographed directly without using the lens. Okay. Now the virtual image which can be seen by looking through the hologram. या ठिकाणी आपण पाहायचं आहे hologram मध्ये, hologram मधून पाहायचं आहे. The virtual image can be seen. The virtual image can be seen by looking through the hologram, and it appears in complete three-dimensional form. ठीक है. If our eye is moved from the viewing position, the perspective of the picture changes and it is possible to see the other side of the object. ठीक है. अशा पद्धतीने हे रिकन्स्ट्रक्शन ऑफ दी होलोग्राम या ठिकाणी असतं. अशा पद्धतीने आपण दोन स्टेप्स आपण या ठिकाणी होलोग्राफीचे शिकलेले. अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे होलोग्राफीची. म्हणजे कंप्लीट रेकॉर्डिंग, होलोग्राफी म्हणजे कंप्लीट रेकॉर्डिंग, ती कशा पद्धतीने होते दोन स्टेप मध्ये ते आपण पाहिलेली आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ऍप्लिकेशन्स ऑफ होलोग्राफी. ठीक आहे. देयर आर सम basic applications which are stated here. I will read it one by one. So the first application of the holography. Holography is one of the best methods of data storage. Okay? It is one of the best method for the data storage. Again, holographic non-destructive testing is used to find stresses in a pipe fitting. Okay, stress points on a fill and vibration pattern of a guitar. Holographic non-destructive testing is used to find stresses in a pipe fitting, stresses in points on a fill and vibration pattern of a guitar. Again, the third application of holography is nothing but it helps us to determine the degree and nature of deformation on testing surface and to study the vibrational objects.
Again, the last application or the fourth application of the holography is nothing but it is likely to replace photography in very near future. It is expected to play a vital role in the development of UV branch of science. तर अशा पद्धतीने फोटोग्राफीचे हे ऍप्लिकेशन्स होते. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन फोटोग्राफी अँड होलोग्राफी. बेसिक डिफरन्स या ठिकाणी सांगितलेला आहे किंवा आपण ध्यानात घ्यायचा आहे. फोटोग्राफी 2 डायमेन्शनल फोटोग्राफी आणि होलोग्राफी 3 डायमेन्शनल इमेजिंग. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आहे. तर या ठिकाणी दोघांमध्ये बेसिक असा फरक काय आहे. तर फोटोग्राफी पहिलं पाहूया आपण. फोटोग्राफी हे काय आहे. इट इज अ 2 डायमेन्शनल रेकॉर्डिंग प्रोसेस. बिसाइड्स होलोग्राफी इज द 3 डायमेन्शनल रेकॉर्डिंग प्रोसेस. ठीक आहे, मागच्या केसमध्ये आपण पाहिलं म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं होलोग्राफी शिकत असताना फोटोग्राफी ही 2 डायमेन्शनल रेकॉर्डिंग प्रोसेस असते आणि होलोग्राफी 3 डायमेन्शनल रेकॉर्डिंग प्रोसेस असते. त्याच्यानंतर फोटोग्राफीसाठी ऑर्डिनरी लाईट ही उपयोगात आणल्या जाऊ शकते. ऑर्डिनरी लाईट कॅन बी युज्ड फॉर रेकॉर्डिंग. पण ह्या ठिकाणी होलोग्राफीसाठी म्हणजे फक्त आणि फक्त लेझर बीमच पाहिजे आहे. म्हणजे ओनली लेझर बीम शुड बी युज्ड फॉर रेकॉर्डिंग ऑर कन्स्ट्रक्टिंग अ होलोग्राम. कारण आपण पाहिलं मागच्या केसमध्ये हाय डिग्रीज ऑफ कोहरन्स त्या ठिकाणी पाहिजे आहे. त्याच्यामुळं फक्त लेझरच अचीव करू शकतो. त्याच्यामुळे लेझर लाईटच या ठिकाणी होलोग्राफी बनवण्यासाठी उपयोगात आणल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर फोटोग्राफी इज बेस्ड it is based lens on system. ठीक है, sorry, it is based on lens system. Photography is based on lens system. Photography is based on lens system, whereas holography is a lensless system. Again, in photography, amplitude alone can be recorded. Amplitude alone can be recorded, but in this holography both amplitude and phase can be recorded. Again, in photography image is recorded totally. For in photography image is recorded totally आणि holography मध्ये image is recorded bit by bit. Again, in photography image has the poor resolution, whereas in holography image has very high resolution. Again, in case of the photography, to get the positive of the image it needs printing. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण निगेटिव्ह डेव्हलप करतो त्यावेळेस ते पॉझिटिव्ह होतं म्हणजे इमेज फॉर्मेशन होतं. सो टू गेटिंग द पॉझिटिव्ह ऑफ द इमेज वी नीड टू प्रिंट द photograph. Okay, we need the printing here. But in case of holography, since we can directly view the positive, directly आपण positive पाहू शकतो through the hologram, there is no need of printing here. ठीक आहे, फोटोग्राफी मध्ये पॉझिटिव्ह पाहायचं असेल तर आपल्याला प्रिंटच काढावी लागते. पण या ठिकाणी होलोग्राफी मध्ये प्रिंट काढण्याची आवश्यकता नाही कारण we see or we view the positive through the hologram. Okay. So in this way this chapter ends here and thank you for your patience again. Thanks a lot. Thank you. The chapter ends here. We will meet in the next chapter. Okay, see you.